आमचं हॉस्पिटल होतं, रूम नंबर 15. कधी कधी रडण्याचा आवाज यायचा आणि बाजूने आपल्या कोणतरी पटकन असं पास झाल्यासारखं फील व्हायचं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर फर्स्ट एक्सपिरियन्स माझा हॉस्पिटलचा मी सांगू इच्छिते. म्हणजे कसं लग्नाच्या आधी, म्हणजे एक 20-25 वर्ष आधी, 25 वर्ष आधी, तर आमचं हॉस्पिटल होतं. तिकडे कसं रूम नंबर 15 तो स्पेशल एक रूम होता, जिकडे काही कॉम्प्लिकेटेड केसेस किंवा काही डिफिकल्टी वगैरे, इमर्जन्सी वगैरे असे केसेस त्या रूमलाच आम्ही फक्त ठेवायचो. बाकी तर कारण तो रूम असं एकदम कॉर्नरला पण होता आणि व्यवस्थित, म्हणजे काय थोडंसं नॉर्मल पेशंटपासून थोडा लांब होता, त्याच्यामुळे आम्ही तिकडेच ठेवायचो. तर तिकडे कधी कधी कसं पहिला सोनोग्राफी वगैरेमध्ये एवढं डेव्हलप नव्हती सोनोग्राफी वगैरे, किंवा गोष्ट ही 95-96ची गोष्ट. त्यावेळेला सोनोग्राफी वगैरे एवढी नव्हती. आणि काही कसं गावात वगैरे राहणारे जे तबेलात वगैरे काम करणारे असतात, त्यांच्या बायका वगैरे प्रेग्नेन्सी वगैरे राहिली तर त्यांना असं वाटतं की एक कॉन्सेप्ट त्यांचं असं की प्रेग्नेन्सी राहिली आता डिलिव्हरी होणार तेव्हाच, बाकी त्यांचं असं रुटीन चेकअप वगैरे खूप कमी होतं. त्याच्यामुळे कसं ते त्यांच्यात कधी कधी मग एकदम लास्ट मिनिट किंवा काही 7 मंथ वगैरे झाला की मग ते प्रॉब्लेम्स दिसून यायचे, किंवा मग एकदम प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमध्ये व्हायची. मग त्यावेळेला माहिती पडायचं की अरे बाबा नेकचं ग्रोथच नाही झाली आहे, बेबीचं चेहरा असा वाकडा वगैरे आहे. तर आपण त्यांना विचारलं तर बोलते उसमें क्या होता है, वो तो थोड़ा चेक करने का, भगवान देता है तो पूरा ही देगा ना. म्हणजे असं नसतं, ब्लड टेस्ट असतात. तर काही लोकांना असं माहिती नसतं. मग त्यावेळेला ती बेबी डेथ वगैरे व्हायची, खूप व्हायचे. पहिला हा प्रकार जास्त व्हायचा. आता अवेअरनेस, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट ॲडव्हान्स झाल्यामुळे थोडं एकदम इझी झालं आहे. तर त्यावेळेला आम्ही कसे रात्री वगैरे नाईट शिफ्टला असलो तर आम्ही छोटे, आम्हाला ज्युनियर सिनियर तर थोडं कधी कधी आराम करत असणार, तर काय बेल वगैरे आले तर ज्युनियरलाच रात्री धावावं लागतं. तर मग कधीतरी असं बसलेलं असं रिलॅक्स, रात्रीची वेळ असेल, कधी बसलेलं असतं, अचानक कधी कधी रडण्याचा आवाज यायचा, किंवा मग कधीतरी अशी बेल वाजायची, पेशंट बेल. पण मग नंतर मग आम्हाला वाटायचं अरे पण तिकडे तर कोणीच नाही आहे, त्या रूमला आज पेशंटच नाही आहे, आवाज कुठून येतो. तर एक क्युरिओसिटी असते, यंग असतो त्यावेळेला, धाडसी असतो, असं वाटतं की नाही चला बघूया काय आहे का. पण मी माझी मैत्रीण वगैरे 1-2 वेळा असं ट्राय केलं. आमच्या सिस्टर सांगायचे असं काय असेल तर जात नका जाऊ, काय नसतं ते, आपल्याला भास होत असतात अशी. हो, स्पष्ट रडण्याचं ऐकणं, किंवा मग त्या बाजूने जाताना किंवा वॉर्डमध्ये वगैरे जाताना तिकडून असा आवाज रडण्याचा वगैरे असा यायचा. मग आम्ही 1-2 वेळा गेलो डेअरिंग करून, लाईट्स वगैरे सगळ्या ऑन केल्या, पण मग पाहिलं तर तिकडे तसं काहीच नव्हतं. पण म्हटलं कदाचित आम्हाला भास होत असेल. मग आमच्या सिनियर वगैरे बोलायचे नाही गं, तुम्ही आता यंग आहात, तुम्ही आता हे नवीन नवीन सगळं शिकता बघता, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला भास होत असेल. पण कधी कधी तर भास म्हणजे असं जाणवायचा की अरे नाही बाबा इकडे गेलोत आणि बाजूने आपल्या कोणतरी पटकन असं पास झाल्यासारखं फील व्हायचं. असं बरंच वेळा मला फील व्हायचं. मग तसं आम्ही 1-2 वेळा ट्राय केली, बघितलं, पण तसं काही तसं तर तिकडे काय वाटलं नाही. गेल्यानंतर लाईटला लावल्यानंतर तसं काय वाटलं नाही, पण लाईट नसताना वगैरे असं वाटायचं.